नमस्कार मंडळी. आज जे देशाची सेवा करतात त्यांच्यासाठी बी खास दिवस आहे आणि जे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी बी खास दिवस आहे. म्हणजे आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस. ते देशाची सेवा करतात त्यांच्यासाठी आज झेंडावंदन म्हणजे स्वातंत्र्य दिवस. आणि जे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. जे दोन्ही योग यावर्षी सोबत आले. ह्या दुहेरी संगम यावर्षी घडून आलेला आहे. हे सर्व भक्तांसाठी परतीचं आहे. भगवान कृष्णाचा जन्म कसा, कोणत्या वेळी, कशामुळे झाला हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. कशासाठी झालं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ज्यावेळी या जगामध्ये धर्माला ग्लानी पडते, साधू संकटात पोचतो, धर्माला काहीतरी हे होतं, तेव्हा त्यावेळेला भगवान अवतार घेतो. सामान्याच्या रक्षासाठी, सामान्याच्या कार्यासाठी, सामान्याच्या विवेकासाठी, धर्मासाठी भगवान परमात्म्याचा जन्मदिवस म्हणजे अर्थात गोकुळाष्टमी. सर्व भारतामध्ये ह्यो गोकुळाष्टमीचा सण थाटामाटात साजरा केला जातो. पण यावर्षी दुहेरी संगममध्ये पहिल्या वर्षीच येणं आहे आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि गोकुळाष्टमी. हे दोन्ही बी संगम यावर्षी जुळून आलेले आहे. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं जाणून घेऊया स्वातंत्र्याचा आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला आणि स्वातंत्र्याचा आणि भगवान श्रीकृष्णाचा याच्यामध्ये काही संबंध आहे का. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खरं तर म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण काही दुष्ट लोकांच्या तावडीमध्ये आपला अजून बी देश प्रेमी होता. म्हणजे आपल्याला 15 ऑगस्ट या दिवशी इंग्रजाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळालं म्हणजे, पण दुसऱ्या काही दुष्ट लोकांच्या तावडीमध्ये तरी बी देश होता. राक्षसाच्या तावडीमध्ये संपूर्ण भारत होता. अन्याय करणारे लोकांची संख्या त्या काळामध्ये म्हणजे लय जास्त होती. अन्याय करणाऱ्या ह्यामध्ये दंड पुकारणारा श्रीकृष्णासारखा एक योद्धा झाला. श्रीकृष्णानं सुद्धा पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकल्या आणि स्वातंत्र्याची पुनर्स्थापना केली, म्हणजे धर्माची स्थापना केली. आपल्याला जी स्वातंत्र्याची मूल्ये पाहायला मिळतात ते सगळीच मूल्ये म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये आपल्याला जी स्वातंत्र्याचे मूल्य मिळतात ते संविधानाच्या मूल्यामध्ये आपण पाहायला मिळतो. ते सगळे अवैधान मूल्ये श्रीकृष्णाच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतात. पहिला स्वातंत्र्याचा मूल्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवानच्या जीवनामध्ये अनेक काहीतरी साठवून भरल्या जाईल. प्रत्येक गोष्टीचं चारित्र्य म्हणजे श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगातच का झाला हे सुद्धा मी तुम्हाला आवर्जून आज सांगणार आहे. कसे, कुठे, का झाला हे सगळं मी कृष्णाष्टमीच्या निमित्ताने सांगणार आहे. मी सांगणार आहे तर विनंती आहे हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी शुभम लोखंडे. त्या काळामध्ये राक्षसाचं पृथ्वीवर पृथ्वीवर इतके थैमान माजले जात. सगळे लोक अडचणीमध्ये आले होते. चांगल्या लोकांचा वापर तिथं कामासाठीच केला जाऊ लागला आणि चांगल्या लोकांवर अन्याय होऊ लागला. काही दुष्टांची पिल्लाडं वाढली होती. त्या काळामध्ये भगवंताला वाटलं की मला आता अवतार घ्यावा लागणार, म्हणून भगवंताने अवतार घेतला. वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला. खरं पाहायला गेलं तर देवकी ही कंसाची बहीण होती. कंस हा कृष्णाचा मामा होता. आकाशातून वाणी झाली. वाणीतून असं सांगण्यात आलं की देवकीच्या येणारा मुलगा तुला मारून टाकेल.
आकाशाच्या वाणीने तो भीतीभयस्त झाला. वसुदेव आणि देवकीला त्यांनी तुरुंगात टाकलं आणि तुरुंगातच भगवंताचा जन्म झाला. वसुदेव आणि देवकीला ज्यांनी पेड्या बांधले होते त्याला कारण काय, तर त्याला भीती होती आणि मग भगवंताचा जन्म झाला. पुन्हा एक आकाशवाणी झाली. मग नंतर नंदाच्या घराला मजया त्या गोकुलाला. वसुदेवाने त्याला कृष्णाला टोपलीमध्ये घेतलं. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे, भगवान श्रीकृष्णाला यमुनेने वाट करून काले नागाच्या सापाने ते कृष्ण भगवानचं रक्षण केलं. यशोदा भक्त त्या ठिकाणी झोपली होती. त्या ठिकाणी कृष्णाला नेऊन ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बातमी पसरली, नंदाच्या घरी कृष्ण जन्माला. नंद आणि बाबा हे कृष्णाच्या नात्याने मावशी आणि काका लागत होते. कृष्ण जन्माला आणि कंसा काय कापाचा पाला. अशा प्रकारे कृष्ण जन्माचा इतिहास सविस्तर आहे, पण मी अगदी मोजक्या शब्दात तुम्हाला सांगितलं. मंडळी, कृष्णाचा जन्म मथुरेत कारागृहात झालेला आहे आणि तो साजरा कुठं करण्यात आला, तर तो गोकुळाष्टमीच्या म्हणजे गोकुळात साजरा करण्यात आला. थाटामाटामध्ये सुंठ वडे वाटून साजरा करण्यात आला. आजही सुंठ वडे जन्माच्या दिवशी वाटण्याची प्रथा आहे. वाटीटाटी सुंठ वडे. कृष्णाचा जन्मोत्सव साजरा. श्रीकृष्णाने प्रतिकूल परिस्थितीवर मात दिली. जेवढ्या श्रीकृष्णाने सगळ्या गोष्टीवर मात दिली आणि जेवढ्या काही अडचणी होत्या तेवढ्यावर सुद्धा हे केलं. सगळ्यावर मात करून कृष्णाने सगळ्यांना मुक्त केलं आणि याच्यावर कसं आपण जन्म कसं स्वतःवर हे राहतो ते श्रीकृष्णाने हे करून दिलं. म्हणजे काय, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. जन्मल्यापासून ते मरण्यापर्यंत स्वातंत्र्याने जीवणार आहे भगवान श्रीकृष्ण होता. गोष्ट गोकुळाष्टमी मोठ्या मनाने साजरी करीत आहोत. मंडळी, उपासाविषयी मी काय सांगतो. आज आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आज दिवसभर करायचा आहे. 12 नंतर कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह संपला की आपण ते उपवास सोडू शकतो, म्हणजे आपण अन्नग्रहण करू शकतो. आजच्या उपवासाचं महत्त्व म्हणजे आनंद साजरा करायला आहे, तर सर्वांना सांगतो आज नक्की उपवास करा. हे व्हिडिओ नक्की तुम्ही सर्वांपर्यंत नक्की आवर्जून पाठवा आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या कृष्ण जन्माच्या मनापासून शुभेच्छा.